काम प्रोजेक्ट म्हणूया हवं तर मी घेऊन आलेलो आहे. एक 2-3 दिवसापूर्वीच्या गुगल फॉर्ममध्ये मी एका पॅसेजवरती एक प्रश्न विचारला होता. एक वाक्य दिलं होतं. ते वाक्य असं होतं, साईज मी चेंज करतो. वाक्य असं होतं, एक्सपर्ट रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच, असं एक वाक्य होतं. आणि या वाक्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये एक इन्स्ट्रक्शन दिलेली होती, ती म्हणजे बिगिन द सेंटेन्स विथ अ 5 स्टेप अप्रोच, अशी इन्स्ट्रक्शन या वाक्याच्या पुढे होती. वाक्य होतं एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच आणि पुढे इन्स्ट्रक्शन होती बिगिन द सेंटेन्स विथ अ 5 स्टेप अप्रोच. बिगिन द सेंटेन्स विथ अ 5 स्टेप अप्रोच असं आपल्याला सांगितलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की वाक्याची सुरुवात अ 5 स्टेप अप्रोच या शब्दाने करा. त्यांनी सांगितलंय म्हणून आपण वाक्याची सुरुवात करून ठेवूया. अ 5 स्टेप अप्रोच अशी सुरुवात केली. त्यानंतर आपण या वाक्याकडे येऊया. आता या वाक्याकडे आपण पाहिल्यानंतर बारकाईनं लक्षात आपल्याला येतं, बारकाईनं बघितल्यानंतर लक्षात येतं की या वाक्यामध्ये जी ॲक्शन आहे ती ॲक्शन रिकमेंडची आहे. रिकमेंड रिकमेंड म्हणजे काय? रिकमेंड याचा अर्थ आहे सल्ला देणं. रिकमेंड म्हणजे सल्ला देणं. आता ॲक्शन वर्ड जो असतो त्यालाच आपण इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतो. वर्ब म्हणतो. आता ही ॲक्शन कोणी केली असा प्रश्न आपण वर्बला विचारल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही ॲक्शन करणारा जो कोणी असेल तो शब्द एक्सपर्ट आहे. आणि ॲक्शन करणाऱ्या शब्दांना, डुयर ऑफ ॲक्शनना आपण इंग्रजीमध्ये एक नाव दिले, ते म्हणजे सब्जेक्ट. म्हणजे इथं आपल्याला अगदी थोडक्यामध्ये, थोड्या विचारामध्ये, थोड्या कृतीमध्ये आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब आपल्याला शोधता आलं. वाक्याचं अशा पद्धतीनं परीक्षण पृथक्करण करणं आवश्यक असतं. रिकमेंड या शब्दाकडे परत एकदा जाऊया आणि त्याला विचारूया की रिकमेंड या शब्दाचा अर्थ आपण आधीच बघितला आहे. रिकमेंड म्हणजे सल्ला देणं. काय सल्ला दिला आहे असा प्रश्न त्याला विचारूया. आपण असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर जे मिळतं ते असतं की 5 स्टेप अप्रोचचा सल्ला दिलेला आहे. आता बारकाईने विचार केल्यानंतर हे लक्षात येतं की 5 स्टेप अप्रोच हे जे शब्द आहेत या शब्दांनी रिकमेंडमध्ये जी ॲक्शन आहे ती ॲक्शन स्वीकारलेली आहे. म्हणजेच काय की रिकमेंड या शब्दाची जी ॲक्शनची कृती आहे ती ॲक्शनची कृती याच्यावरती झालेली आहे. ॲक्शन त्यानं स्वीकारलेली आहे. आणि म्हणून अ 5 स्टेप अप्रोच हे जे शब्द आहेत या शब्दांना आपण ऑब्जेक्ट म्हणूयात. तर अशा पद्धतीनं या वाक्याचं थोडक्यात परीक्षण केलं असता आपल्याला या वाक्याचं अशा पद्धतीचं रचना आपल्याला दिसते. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीची रचना. आता परत एकदा सूचनेकडे जाऊयात आपण. सूचनामध्ये आपल्याला सांगितलं की अ 5 स्टेप अप्रोचनं वाक्याची सुरुवात करा. आता 5 स्टेप अप्रोचनं वाक्याची सुरुवात करणं म्हणजे नेमकं काय? अ 5 स्टेप अप्रोच हे जे शब्द आहेत हे शब्द नथिंग बट ऑब्जेक्ट आहे. एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामधलं ऑब्जेक्ट विचारात घेऊन त्याची सुरुवात पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला करायला सांगितली जाते. वाक्यामध्ये प्रक्रिया करून, प्रोसेस करून आपल्याला उत्तराच्या वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट्स, आधीच्या वाक्यामधलं जे ऑब्जेक्ट आहे ते वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला लिहायला सांगितलं जातं. याच्यामध्ये कुठला विचार इथं आपल्या मनामध्ये येतो किंवा कुठला विचार, ग्रामरचा कुठला विचार इथं विचाराधीन येतो, तो असतो व्हॉइसचा. आपल्याला माहिती आहे व्हॉइस चेंज द व्हॉइस अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. चेंज द व्हॉइस. आपल्याला माहिती आहे की ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणून एक प्रकार असतो आणि त्याचंच भावंड म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस.
तर या ग्रामरच्या या प्रकारामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बिगिन द सेंटेन्स विथ डॉट डॉट डॉट. आता आपण आत्ताच बघितलंय की हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीची रचना आपल्याला दिसते आहे. वाक्यामध्ये कुठंही हेल्पिंग वर्ब दिसत नाही आहे, पास्ट पार्टिसिपल आपल्याला दिसत नाही आहे. वाक्यामध्ये जे मुख्य क्रियापद आहे रिकमेंड हे त्याच्या मूळ रूपामध्ये दिसतंय. बाकी कुठल्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब नाही आहे. रिकमेंड हे पास्ट टेन्समध्ये नाही आहे, पास्ट पार्टिसिपलमध्ये नाही आहे. आणि म्हणून याला आपण बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये जो टेन्स आहे तो टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र हे नेहमी असंच असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीची रचना आपल्याला दिसते. मात्र याच्यामधली जे वर्ब असतं ते बेस फॉर्ममध्ये असतं. बेस फॉर्म. आता हा बेस फॉर्म काय आहे तर बेस फॉर्म म्हणजे मूळ रूप. वर्बची रूपं पडतात आपल्याला माहिती आहे. बेस फॉर्म, त्यानंतर वर्बचं दुसरं रूप आहे पास्ट टेन्स, त्यानंतर वर्बचं तिसरं आहे पास्ट पार्टिसिपल. अजून दोन रूपं आहेत, ती म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल वर्बची. प्रेझेंट पार्टिसिपल. मी मुद्दाम हे सगळं तुम्हाला सांगतोय की तुम्हाला एका झटक्यात हे सगळं आठवावं म्हणून. आणि एस फॉर्ममधलं एक रूप आपल्याला भेटतं वर्बचं. आता त्या हिशोबानं बघायला गेलो तर आपल्याला रिकमेंड हा शब्द बेस फॉर्ममध्ये या पद्धतीने भेटेल. पास्ट टेन्समध्ये रिकमेंड या पद्धतीने भेटेल. पास्ट पार्टिसिपलमध्ये रिकमेंडेड हा शब्द या पद्धतीने भेटेल. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये रिकमेंड या शब्दाला आयएनजी प्रत्यय आणि एस फॉर्ममध्ये रिकमेंड हा शब्द रिकमेंड या पद्धतीने भेटेल. तर अशा पद्धतीने रचना होईल. मी मुद्दाम हा भाग तुम्हाला मी सांगितला की आपल्याला हे आठवावं म्हणून, क्रियापदाच्या संदर्भानं क्रियापदाचे प्रकार आपल्याला आठवावेत म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. आता आपण आधी काम जे केलं होतं त्याच्यामध्ये आपण एक काम केलं होतं ते म्हणजे की एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच या वाक्यामध्ये असलेले सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आपण शोधून काढलं. त्यानंतर त्याच्यामध्ये असलेला टेन्स आपण शोधून काढला. आणि मगाशी डिस्कशनच्या दरम्यान आपण लक्षात घेतले की दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे. आता याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करायचं आहे. कसं करणार आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर? आपण बघतोय की प्रेझेंट टेन्स असलेल्या, सिंपल प्रेझेंट टेन्स असलेल्या ॲक्टिव्ह व्हॉईसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करायचं. हा प्रकार आपण बघतोय. आता या सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करायचं आहे म्हटल्यानंतर एक सूत्र आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं आणि ते असतं सब्जेक्ट, त्याच्यानंतर एम इज आर, क्रियापदाचं तिसरं रूप बाय आणि ऑब्जेक्ट. अशा पद्धतीनं पॅसिव्ह व्हॉईसचं सूत्र आपल्यासमोर उभं राहतं. तर आपल्याला या पॅसिव्ह व्हॉईस पद्धतीनं आपल्याला उत्तराची निर्मिती करायला लागते. आता हा जो सब्जेक्ट आहे म्हणजे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये सब्जेक्ट जो सुरुवातीला आपण सूत्रामध्ये सब्जेक्ट घेतलेला आहे, तो सब्जेक्ट ॲक्टिव्ह व्हॉईसमधला जो ऑब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह व्हॉईसच्या उत्तराच्या किंवा वाक्याच्या सुरुवातीला येईल. म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉईसमधला हे जो ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट हे पॅसिव्ह व्हॉईसच्या सुरुवातीला येईल, पॅसिव्ह व्हॉईसमधल्या वाक्याच्या सुरुवातीला येईल आणि ते सब्जेक्ट बनेल. त्या अर्थानं हे सब्जेक्ट. त्यानंतर वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असल्याकारणानं आपण टू बीच्या रूपांचा एम इज आर या तिघांचा विचार आपण करणार आहोत आणि विचारात घेणार आहोत की अ 5 स्टेप अप्रोच हे सब्जेक्ट विचारात घेऊन आपल्याला तिघांपैकी कोणतं
टू बी स्वरूप इथं आपल्याला चपकलपणे बसवता येईल आणि माझ्या मते इथं इज हे टू बी स्वरूप आपल्याला इथं ठेवता येईल, लिहिता येईल. याचं कारण काय? ॲप्रोच एक वचनी शब्द आहे, दृष्टिकोन असा त्याचा अर्थ आहे आणि त्यासाठी त्याला जे सूट होतं ते होतं इज हे टू बीचं रूप. आणि म्हणून मी इथं टू बीचं रूप इज याची निवड केलेली आहे. पॅसिव्ह वॉइसच्या सूत्राप्रमाणे आपण सब्जेक्ट आणि टू बीचं रूप याची मांडणी केली. आता आपण पुढे पॅसिव्ह वॉइसच्या सूत्राप्रमाणे पास्ट पार्टिसिपलचा विचार करणार आहोत. पास्ट पार्टिसिपल कुठलं? आधीच्या वाक्यामध्ये असलेलं हे जे ॲक्शन वर्ड आहे त्याचं पास्ट पार्टिसिपलमधलं रूप. मगाशी आपण डिस्कशनच्या दरम्यान रिकमेंड याचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपलमधलं रूप रिकमेंडेड असं विचाराधीन घेतलेलं होतं. आता या सूत्राप्रमाणे पॅसिव्ह वॉइसच्या सूत्राप्रमाणे मी त्याचं रिकमेंडेड असं त्याची मांडणी केलेली आहे. त्यानंतर बाय हा शब्द मी लिहिणार आहे. पॅसिव्ह वॉइसमध्ये बाय ह्या शब्दाची रचना करा असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट वापरा म्हटलेलं आहे. आता ऑब्जेक्ट कुठलं? तर आधीच्या वाक्यामध्ये असलेलं जे सब्जेक्ट आहे, उदाहरणार्थ एक्सपर्ट्स रिकमेंड 5 स्टेप ॲप्रोच, याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला होता? शब्द एक्सपर्ट्स होता. तो शब्द आपल्या पॅसिव्ह वॉइसमधल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट बनणार. त्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही, तो शब्द तसाच तसा आपण लिहिणार. एक्सपर्ट्स हा शब्द प्रोनाउन असेल तर योग्य त्या पद्धतीने बदल झाले असते, पण एक्सपर्ट्स हे नाऊन आहे त्या पद्धतीने आपण इथे लिहिणार आणि वाक्याची मांडणी अशी करणार आणि शेवटी फुल स्टॉप देणार. एक्सपर्ट्स रिकमेंड 5 स्टेप अप्रोच या वाक्यामध्ये प्रोसेस करून, या वाक्यामध्ये कन्व्हर्जन करून, या वाक्यामध्ये जी इन्स्ट्रक्शन दिली होती बिगिन द सेंटेन्स विथ अ 5 स्टेप अप्रोच, त्या सूचनेप्रमाणे हे वाक्य आपण असं लिहिलेलं आहे. अशा पद्धतीची वाक्य आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये म्हणजेच आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये येतात. तर त्यावेळेला डोकं शांत ठेवून अशा प्रकारच्या वाक्यांची सोडवणूक आपण असं केली पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करतो. मला खात्री आहे की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगाला पडेल. शांतपणे आपण हा व्हिडिओ बघून आपण अशा प्रकारची वाक्य आपण सोडवावी असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि इथं थांबतो.